निवडणूक आयोगाच्या हालचालींनी महापालिकेच्या निवडणुकीबाबत आता वेग घेतला असून नगर विकास विभागाच्या नव्या आदेशानं प्रभाग रचनेच्या प्रक्रियेलाही गती मिळाली। कोल्हापूरच्या राजकारणात आणि विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या या निवडणुका कशा असणार आहेत जाणून घेऊया डिजिटल कोल्हापूरच्या राजकीय कट्टा या विशेष मालिकेत। सांगली महापालिकेसह राज्यातील 19 ड वर्ग महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश नगर विकासात प्रधान सचिव के.एच. गोविंदराज यांनी नुकतेच दिलेत। त्यामुळे निवडणुकांची प्रक्रिया खऱ्या अर्थाने आता सुरू झाली। या निवडणुकांचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आता प्रभाग रचना 4 सदस्यीय होणार आहे। याचा अर्थ एका प्रभागात आता 4 नगरसेवक असतील आणि यामुळे कोल्हापूर महापालिकेतील नगरसेवकांची संख्या 81 वरून थेट 100 पर्यंत वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। तर प्रभागांची संख्या ही 89 वरून 25 होणार आहे। या नव्या रचनेनुसार एका प्रभागाची सरासरी मतदारसंख्या ही 6000 वरून 24000 पर्यंत जाणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र नकाशा, त्यात स्पष्ट हद्दी आणि सीमारेषा दर्शवला जाणारा गुगल मॅप तयार केला जाणार आहे। कोल्हापूर मनपाच्या निवडणुकीचा इतिहास थोडा रंजक आहे। मारूया एक नजर त्यावर। 2015 मध्ये झालेली निवडणूक ही एक प्रभाग एक सदस्य यानुसार झाली, ज्याच्यात 89 प्रभागांमधून 81 नगरसेवक निवडून आले। नोव्हेंबर 2020 मध्ये या सभागृहाची मुदत संपली, पण यात लॉकडाऊनमुळे निवडणूक लांबली। या काळात राज्यात 3 सरकारे बदलली। 2020 मध्ये आलेल्या महाविकास आघाडी सरकारनं पूर्वीच्या महायुती सरकारचा घेतलेला बहुसदस्यीय प्रभाग रचनेचा आदेश रद्द केला आणि 1 सदस्यीय प्रभाग रचना आदेश काढला। त्यानंतर 22 मध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि त्यांनी पुन्हा बहुसदस्यीय प्रभाग रचना करण्याचा आदेश काढला। याच आदेशानुसार आता निवडणुका होणार आहेत। विशेष म्हणजे 2022 मध्ये 30 प्रभाग आणि नगरसेवकांची संख्या ही 92 इतकी होती, परंतु आता नवा आदेश 4 सदस्यीय प्रभाग रचनेचा असल्यानं प्रभागांची संख्या 25 आणि नगरसेवकांची संख्या 100 इतकी होण्याची शक्यता आहे। प्रभाग रचनेसाठी काही नियमही निश्चित करण्यात आले। सर्वप्रथम उत्तर दिशेकडून सुरुवात करून पूर्वेकडून पश्चिमेकडे प्रभाग रचना करत पुढे जायचे आणि शेवटचा प्रभाग दक्षिणेचा असावा असं आदेशात स्पष्ट म्हटलं गेले। त्यानुसार कसबा बावड्यातील उल्पेमोळ्यातून प्रभाग रचनेला सुरुवात होईल आणि याचा शेवट राजेंद्रनगरचा प्रभाग असेल। प्रभाग रचना एकसंध असावी यासाठी देखील काळजी घेतली जाणार आहे। एका इमारतीचे, चाळीचे किंवा घराचे 2 प्रभागात विभाजन होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असल्याचंही आदेशात म्हटले। प्रभागाच्या सीमारेषा ठरवताना मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रूळ, फ्लायओव्हर इत्यादींच्या नैसर्गिक मर्यादा देखील लक्षात घेतल्या जाणार असल्याचं म्हटले। सद्यस्थितीत कोल्हापूर महापालिकेची लोकसंख्या ही 5,48,000 आहे। सध्या शहरात 81 प्रभाग असून नगरसेवकांची संख्या ही 81 आहे। ही प्रभाग रचना तयार झाल्यानंतर नागरिकांना निश्चित केलेल्या कालमर्यादेत त्यावर हरकती देखील घेता येणार आहेत। या हरकतीवर निवडणूक आयोग सुनावणी घेऊन अंतिम निर्णय देईल। त्यामुळे कोल्हापूरकरांसाठी ही निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। कोल्हापूर महापालिकेच्या या आगामी निवडणुकीत त्याची प्रभाग रचना हे मुख्य वैशिष्ट्य असणार आहे आणि राजकीय नेत्यांना या प्रभाग रचनेनुसारच आपले डावपेच आखावे लागणार आहेत। या प्रभाग रचनेनुसार प्रत्येक नेत्याला मोर्चेबांधणी करताना विचार करावा लागणार आहे। या व्यतिरिक्त तुम्हाला कोल्हापूर महापालिका निवडणुकीबाबतची काय माहिती हवी आहे आम्हाला कमेंट करत नक्की सांगा। धन्यवाद। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।